नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आज आपण आई सप्तशृंगीचा अवतार असणाऱ्या आई चतुर्शृंगी देवीचा अनुभव ऐकणार आहोत. सदरील अनुभव विलास काळे यांना आलेला आहे. आपल्या जीवनात बरेचदा चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला बरंच काही शिकवून जातात. आपल्याला चांगले वाईट अनुभव देऊन जातात. माणूस त्यातून बरंच काही शिकतो आणि बऱ्याच वेळा आपला हात पोळून घेतो. काही वेळा चुका त्याच्या स्वतःच्या असतात, ज्यात त्याला त्याच्या कर्माने शिक्षा मिळते, आणि काही वेळा दुसऱ्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा त्याला भोगावी लागते. असंच काहीसं माझ्याबाबत घडलं. मला शिक्षा तर मिळाली, पण माझ्या चुकांची नाही, तर दुसऱ्यांच्या वाईट प्रवृत्तीची. नमस्कार मंडळी, माझं नाव विलास काळे. आयुष्यात बरेच चांगले वाईट अनुभव आले, पण त्यातला हा एक अनुभव ज्याने माझे आणि माझ्या परिवारातील लोकांचं आयुष्य असं ढवळून काढलं की त्याची झळ आम्ही अजूनही भोगतोय. आम्हाला अजूनही त्याचे चटके बसतात. पण या सगळ्यात एक चांगली आणि जमेची गोष्ट म्हणजे आई भगवती चतुर्शृंगी देवीची कृपा आमच्या परिवारावर झाली. आई चतुर्शृंगी देवीचा चमत्कार पाहायला मिळाला. आमचा ठाम विश्वास बसला. आपण प्रामाणिक असलो की आई चतुर्शृंगी माता नेहमी आपल्या मागे ठामपणे उभी राहते. तिची केलेली छोट्यातील छोटी सेवासुद्धा गोड मानून घेते आणि सदैव तिच्या आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर धरते. पण आई चतुर्शृंगी देवीची ही कृपा मिळायला आम्हाला खूप असे भयानक अग्निदिव्य पार पाडावे लागले. साधारण 20 वर्षापूर्वीची घटना. आम्ही मूळचे नाशिकचे. माझे वडील सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांची बदली मी लहान असतानाच पुण्यात झाली. माझं सर्व शिक्षण पुण्यात झालं आणि मी नोकरीला सुद्धा इथेच लागलो. घरी आई, बाबा आणि लहान बहीण असे छोटे आणि सुखी कुटुंब आहे. नाशिक वणीची आई सप्तशृंगी माता आमची कुलदेवी आहे. आधी वरच्यावर देवीच्या दर्शनाला जाणं व्हायचं, पण नंतर कामाच्या व्यापामुळं ते कमी झालं. त्यानंतर वर्षाला एकदा दोनदा असं जाणं व्हायला लागलं आणि त्यानंतर 2-3 वर्षातून एकदाच. राहून राहून माझ्या आईला वाटायचं वर्षातून 2 वेळा तरी कुलदेवीच्या दर्शनाला जायला हवं. पण कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा मनातल्या निष्काळजीपणामुळे हा विषय नेहमीच आमच्याकडून टाळला जायचा, ज्याचं फलित आम्ही काळे कुटुंबीय लवकरच भोगणार होतो. माझे लग्नाचे वय झाल्यामुळे माझ्यासाठी स्थळं बघण्याची आईबाबांची लगबग चालू झाली. माझी बहीण सुषमा ही माझ्यापेक्षा 5 वर्षाने लहान होती, पण आईबाबांना नेहमी वाटायचं माझं लग्न वेळेत झालं तर काही वर्षात सुषमाचे लग्नही वेळेत लागेल. त्यामुळे माझ्या मागे सतत मुलगी पाहण्यासाठी तगादा लावून असायचे. काही दिवसातच मनासारखी मुलगी पसंत पडल्यामुळे मी लग्नासाठी होकार दिला. आई आणि बाबा खूप खुश झाले. सुषमा देखील वहिनी येणार म्हणून खुश झाली. मुलगी जुन्नर जवळच्या गावामधली होती. कायदेशीर बाबीमुळे मी त्या मुलीचे आणि गावाचे नाव इथं सांगू शकत नाही, का ते तुम्हाला पुढे समजेलच. तर लग्नासाठी मी आणि त्या मुलीने होकार कळवला. त्यामुळे सुपारी फोडायचा कार्यक्रम आमच्याच घरी करायचा असं ठरलं. त्यानिमित्ताने मुलीकडच्यांना घरही पाहता आले. ठरल्याप्रमाणे सुपारी फोडायचा कार्यक्रम सुरू झाला. मुलीकडच्यांनी देण्याघेण्याविषयी विचारलं. आमची काय मागणी आहे ते सांगायला सांगितलं. माझ्या बाबांनी नम्रपणे आमची काहीच मागणी नाही असं सांगितलं.
स्वखुशीने मुलीला काय द्यावं वाटलं तर द्या, अथवा नारळ आणि मुलगी देऊन आनंदाने लग्न लावून सासरी पाठवा असं सांगितलं. हे ऐकून मुलीकडचे खुश झाले. मुलीने नशीब काढलं, किती चांगले सासर मिळाले म्हणून आमचं कौतुक करू लागले. 1 महिन्याने माझ्या लग्नाची तारीख ठरली. सुपारी फोडायच्याच दिवशी आमचा साखरपुडा उरकला. या गोष्टीला 10 दिवस उलटून गेले. सुपारी फोडायच्या कार्यक्रमानंतर मी माझ्या ऑफिसच्या कामात पुरता बुडालो. हे आईच्या लक्षात आलं. आई मुलीला घरी घेऊन ये असं म्हणून मागे लागली. तिच्या इच्छेखातर एका रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून मी मुलीला घरी घेऊन आलो. लांबून आल्यामुळे आईने आम्हाला आल्या आल्या जेवायलाच वाढलं. आमची जेवणं उरकली. मुलीची इच्छा होती आम्ही दोघांनी कुठेतरी फिरायला जायचं, पण थोड्या जुन्या विचारांची असल्यामुळे आईचं ठाम मत होतं, लग्न होईपर्यंत असं बाहेर जायचं नाही. तुम्हाला बोलायला एकांत हवा असेल तर गच्चीवर जाऊन बोला. आम्ही दोघं गच्चीवर गेलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर तिने मला विचारलं, लग्नानंतर आपण कुठे राहायचं? मला काही समजलं नाही. मी तिच्याकडे नुसता पाहत राहिलो. तिने परत विचारलं, लग्नानंतर आपण कुठे राहायचं? पण मला अजूनही लक्षात आलं नाही. मला वाटले हे घर छोटे आहे, त्याच्यामुळे कदाचित ती असं विचारत असेल. मी तिला म्हणालो, मला माहिती आहे घर छोटं आहे, पण मी आत्ताच 2 वर्ष झालीत कामाला लागलोय. इतक्यात तरी नवीन घर घेणं जमणार नाही. हे ऐकल्यावर ती पटकन म्हणाली, म्हणजे तोपर्यंत आपल्याला आईबाबांसोबत राहावे लागणार? तिच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला. मी तिला काय बोलायचंय हे स्पष्ट विचारलं. तिने सांगितलं, लग्नानंतर आपण वेगळं राहायचं. तिची इच्छा होती आम्ही आईबाबासोबत राहू नये. मी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. मी आईबाबांना सोडून राहू शकत नाही असं सांगितलं, पण तिचा हट्ट ती सोडायला तयार नाही. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तिला सांगितलं, सुषमाच्या लग्नानंतर त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसेल. त्यांना एकट्याला असं नाही सोडू शकत आपण. मला जर भाऊ असता तर आपण नक्की यावर विचार केला असता. पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. मी तिला हे पण सांगून पाहिलं की लग्नानंतर आपण ठरवू, तरी ती काहीही ऐकायला तयार नाही. आता माझी सुद्धा चिडचिड व्हायला लागली. आमच्यात कडाक्याचं भांडण झालं. आम्ही जवळजवळ 20-25 मिनटं भांडत होतो. तिला अचानक काय झालं माहीत नाही, पण ती सरळ गच्चीवरून खाली आली. मलाही काही पर्याय नसल्यामुळे मी देखील खाली आलो. आई आणि सुषमा खालीच जिन्याजवळ उभ्या होत्या. दोघींच्या चेहऱ्यावर काळजी होती. कदाचित आमच्या भांडणाचा आवाज खाली येत असावा. जशी ती मुलगी खाली आली तशीच जायला निघाली. मी तिला म्हटलं, एकटी जाऊ नकोस, मी तुला घरी सोडवायला येतो, लांब जायचंय. तशी ती, काही गरज नाही, मी जाईल माझी असं म्हणून निघून गेली. माझंही डोकं फिरलं, त्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही. ती निघून गेल्यावर काय काय झालं हे मी घरी सांगितलं. आई बाबा म्हणाले, तिची इच्छा असेल तर राहा तुम्ही वेगळे, सणावाराला एकत्र येऊ आपण. पण मी स्पष्ट नकार दिला. त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो. सुषमाने माझी बाजू उचलून धरली. शेवटी एकदा सगळे मिळून तिच्या घरी जाऊ आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करू असं ठरलं. पण नियतीला काहीतरी वेगळं हवं होतं. 2च दिवसात त्या मुलीच्या घरून फोन आला. त्यांनी लग्न मोडलं. आईबाबांनी त्यांना बराच समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोनवरच भांडण केले. शेवटी देवीच्या मनात जे असेल ते आम्हाला मान्य
असे बोलून आईबाबांनी तो विषय तिथेच सोडून दिला. साधारण 1 आठवडा असाच गेला. आठवड्याभराने त्या मुलीचा भाऊ घरी आला. मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्याने घरी येऊन खूप वाद घातला, गोंधळ घातला. सुषमा आणि त्याच्यात खूप मोठा वाद झाला. सुषमाने त्याला घरातून हाकलून दिलं. जाताना त्याने तुम्हाला सगळ्यांना बघून घेईल अशी धमकी दिली आणि शिव्या शाप देत निघून गेला. हे सगळं होऊन 5-6 दिवस झाले आणि आमच्या त्रासाचा खरा अध्याय सुरू झाला. आमच्या घरी कोर्टाची नोटीस आली. त्या मुलीकडच्यांनी आमच्यावर हुंडा मागितला अशी केस केली होती. आम्ही 15 लाख रुपये हुंडा म्हणून घेतले आणि नंतर लग्न मोडले असा आरोप केला होता. तसंच आम्ही मुलीला घरी बोलवून तिचा मानसिक छळ केला हा आरोपही केला होता. नोटीस पाहून आम्ही सगळीजण काळजीत पडलो. माझ्या लग्नाचे स्वप्न पाहणारे आई बाबा आता वेगळ्याच चिंतेत अडकले. मुलीकडचे एवढं टोकाचं पाऊल उचलतील याचा विचारही आमच्या मनात आला नाही. आई बोलू लागली, आपण आई सप्तशृंगी मातेला एवढे वर्ष झाले गेलो नाही म्हणून हे संकट आलं आपल्यावर. आम्ही सगळ्यांनी आईचं बोलणं खोडून काढलं आणि तिच्या मनाचा खेळ आहे असं सांगितलं. आम्ही आमच्या वकिलासोबत चर्चा केली. वकिलांनी सांगितलं, सध्याचा कायदा हा मुलींच्या बाजूने आहे. कायद्याने तरी आपण काहीच करू शकत नाही. मला आणि बाबांना जेलमध्येही जावं लागू शकतं. तुम्ही कोर्टाच्या बाहेर काही होत असेल तर सेटलमेंट करून घ्या असा सल्ला त्यांनी दिला. नाईलाजास्तव आम्ही मध्यस्थांच्या मार्फत मुलीकडच्यांना संपर्क केला. बऱ्याच वादविवादानंतर त्यांनी केस मागे घेण्यासाठी 5 लाखाची मागणी केली. हो नाही करत शेवटी आम्हाला ते मान्य करावं लागलं. आमची परिस्थिती तशी बेताची असल्यामुळे आम्ही त्यांना ही रक्कम 5 हप्त्यात देण्याचे कबूल केले. आम्हाला आमची काहीच चुकी नसताना आर्थिक भुर्दंड बसला. हप्त्याचे पैसे घेण्यासाठी मुलीकडचे घरी यायचे तेव्हा प्रत्येक वेळी वाद घालायचे. कधी माझ्यासोबत तर कधी सुषमासोबत. आई बाबा वाद सोडवायला आले तर त्यांनाही शिवीगाळ करायचे. 2 वर्षांनी शेवटचा हप्ता घ्यायला मुलीचा भाऊ आणि त्याची आत्या आली. त्या दिवशी त्यांनी खूप वाद घातला. शेवटचा हप्ता आहे, मनाची पूर्ण भडास काढावी असं भांडण ते करू लागले. शेवटचा हप्ता देऊन सगळे पैसे आम्ही दिले. हे आम्ही लेखी मागितल्यावर त्या मुलीचा भाऊ आडमुठेपणा करू लागला. त्याच्या आत्याने त्याचा हात पकडला आणि गूढपणे त्याच्याकडे पाहून हसली आणि लेखी लिहून दे असं सांगितलं. आम्हाला न बधणारा तो अचानक काहीच अडकाठी न करता लेखी लिहून द्यायला तयार झाला. आम्हालाही खूप आश्चर्य वाटलं. असा अचानक शांत कसा काय झाला? पण पैसे पूर्ण मिळाले हे लेखी लिहून देतोय हे पाहून आम्ही खुश झालो. 2 वर्षाने का होईना पण ही कटकट कायमची संपेल या विचाराने आम्ही निर्धास्त होतो. पण आम्हाला काय माहीत, हीच तर खरी संकटांच्या मालिकेची सुरुवात होती. इतका वेळ त्याच्या आत्याकडे आमचे कोणाचेही लक्ष नव्हते. पण आत्याने तिचं काम चोख पार पाडलं होतं. त्या दिवशी त्याच्या आत्याने घरामध्ये काहीतरी केलं ज्यापासून आम्ही पूर्ण अंधारात होतो आणि आमच्याच आनंदात होतो का या संकटातून आपली सुटका झाली. पण खरं संकट तर दारात उभं होतं. या घटनेला महिना उलटून गेला. आम्ही आमच्या दैनंदिन कामाला लागलो होतो. तो रविवारचा दिवस होता. बाबा गच्चीवर बागकाम करत होते. आई आणि सुषमा बाजारात भाजी आणायला गेल्या होत्या.
मी सुट्टी होती म्हणून घरातली छोटी मोठी कामं करत बसलो होतो. अचानक मला कोणीतरी पडल्याचा जोरात आवाज आला आणि त्यामागे ओरडण्याचा. मी दचकून बाहेर पळत गेलो आणि समोर पाहतोय तर बाबा गच्चीवरून खाली पडले होते. नशिबाने आमचे बैठकीचे घर होते आणि गच्चीपासून जमिनीचे अंतर खूप नव्हते. बाबा पायावर पडल्यामुळे फक्त पाय मुरगळला होता, पण डोक्यावर पडले असते तर सारं काही खूप महाग पडलं असतं. मी त्यांना आधार देत घरात घेऊन आलो. एव्हाना आई आणि सुषमा बाजारातून घरी आल्या. बाबा पडल्याचे ऐकून आई रडायलाच लागली. सुषमा बाबांना काळजीने ओरडू लागली. तेव्हा बाबांनी सांगितलं, अरे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नीट व्यवस्थित काम करत होतो. पण मला अचानक मागच्या बाजूला खालून श्क असा आवाज आला. मी 2-3 वेळा लक्ष दिलं नाही, पण सारखाच आवाज यायला लागला. म्हणून मी गच्चीच्या कडेला जाऊन खालून कोण आवाज करतंय हे पाहायला गेलो. मी खाली वाकून पाहत होतो तेव्हा मला जाणवलं कोणीतरी मला खाली ओढतंय. मी कसाबसा कठड्याचा आधार घेत स्वतःला सावरत होतो. तेवढ्यात कोणीतरी मला मागून धक्का दिला असं मला जाणवलं आणि माझा तोल जाऊन मी खाली पडलो. बाबा जे सांगत होते त्यावर अविश्वास ठेवण्याचा काहीच प्रश्न येत नव्हता, कारण सगळ्यांनाच महिनाभर घरामध्ये असे काहीतरी विचित्र अनुभव येत होते. कधी ताज्या केलेल्या चपात्यांना बुरशी लागत असे, तर कधी अचानक धुतलेल्या कपड्यांना काळे डाग पडायचे. कधी चांगल्या चपलेचे बंद तुटत होते, तर कधी देवघरातील देव अचानक पडायचे. सुषमाचे केस अचानक खूपच गळायला लागले. कधी आईच्या हातामधली बांगडी कारण नसताना फुटायची, तर कधी चालताना अचानक तोल जाऊन आईच पडायची. घरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात केसांचे पुंजके दिसायचे. कधी रात्रीचं कोणी दार वाजवत आहे असं वाटायचं. कुत्री आणि मांजरं रोजच घराजवळ येऊन रडायची. कधी घरातल्या आरशांना चीर जायची, तर कधी बाबांचा चष्मा फुटायचा. घरात क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागले. आमच्या घरातील शांतता आणि आनंदाला कोणाची तरी नजर लागली. अचानक असं का होतंय हे आम्हाला काहीच समजत नव्हतं. त्यात 2च दिवसापूर्वी मी माझ्या गाडीवरून घरी यायला निघालो. मी शांत आणि व्यवस्थित गाडी चालवत होतो. घर अगदी 2च चौकावर आलं आणि अचानक मानेवर गार हवेची झुळूक आली. त्यामुळे मी जरा गडबडलो आणि एकदम कानाजवळ कोणीतरी हळूहळू माझं नाव घेत आहे असं मला जाणवलं. विलास, ए विलास. मी दचकून इकडे तिकडे पाहू लागलो आणि समोर न पाहता गाडी चालवायला लागलो. एका लाईटीच्या खांबावर जाऊन आदळलो. माझ्या नशिबाने डोक्यावर हेल्मेट असल्याने कोणतीही मोठी इजा झाली नाही. हाताला फक्त थोडं खरचटलं. घरी अजून टेन्शन नको म्हणून मी ही घटना घरात कोणालाही सांगितली नाही. खरा धक्का तर आम्हाला बाबा पडले त्याच्या दुसऱ्या दिवशी बसला. आई किचनमध्ये काहीतरी काम करत होती. मी आणि बाबा हॉलमध्ये बोलत बसलो होतो. सुषमा आंघोळीला गेली होती. थोड्या वेळाने सुषमा आंघोळ करून आली आणि तिच्या खोलीमध्ये जाऊ लागली. तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि ते तोंडावर आलेले. ती काहीच न बोलता चालत होती. बाबांनी तिला हाक मारली, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. तशीच खोलीत जाऊन तिने दार बंद केलं.
आम्हाला वाटलं कदाचित तिने बाबांचा आवाज ऐकला नसावा. आम्ही परत आमच्या बोलण्यात गुंग झालो आणि अचानक सुषमा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि घराच्या मुख्य दरवाजाकडे जाऊ लागली. बाबा आणि मला हे समजलं नाही, कारण आमचं लक्ष बोलण्यात होतं. इतक्यात आईने जोरात आवाज दिला, सुषमा, अगं थांब, कुठे चाललीस अशी? आईचा आवाज खूप घाबरलेला आणि कापरा होता. आम्ही दचकून सुषमाकडे पाहिलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. सुषमाने केस मोकळे सोडले होते आणि अंगावर फक्त अंतर्वस्त्र होती. त्या अवस्थेत सुषमा घराबाहेर पडत होती. सुषमाचं हे वागणं पाहून आम्ही पूर्णपणे हादरून गेलो. मी पळत जाऊन सुषमाचा हात पकडला. तशी ती जोरजोरात हाताला झटके देऊ लागली. हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तोंडाने विचित्र आवाज काढून रडत होती. आई बाबा खूप घाबरले. सुषमा खाली बसून हातपाय झाडत रडू लागली. मला काहीच सुचेना. शेवटी काही पर्याय नाही म्हणून मी सरळ सुषमाच्या कानाखाली मारली. त्या झटक्याने सुषमा थोडी शांत झाली आणि शुद्धीवर आली. मी तिला उचलून खोलीत घेऊन गेलो. आईने सुषमाला गाऊन घातला. आम्हाला आता काहीच सुचत नव्हतं. काय चालू आहे हे देखील समजत नव्हतं. अचानक ही कोणत्या संकटांची विचित्र मालिका चालू झाली हेच लक्षात येत नव्हतं. त्याच दिवशी रात्री आई आणि सुषमा किचनमध्ये काम करत होत्या. सुषमा दुपारच्या झालेल्या प्रकरणामुळे हादरून गेली होती. त्यामुळे आईने सुषमाला किचनमध्ये माझ्या समोर बसून राहा असं सांगितलं होतं. आईला भीती वाटत होती सुषमा परत दुपारसारखी कुठे निघून जाऊ नये. आईचा स्वयंपाक चालू होता तेव्हा आमच्याकडे रॉकेलचा स्टोव असायचा. आईने खाली स्टोव पेटवून त्यावर तवा गरम करायला ठेवला होता आणि ओट्यावर कढईत भाजी गरम करण्यात आईचं लक्ष होतं. अचानक सुषमा जोरात किंचाळली, आई, तुझा साडीचा पदर बघ, आग आग लागली आहे त्याला. आईने घाबरून खाली पाहिलं तर तिला तिच्या साडीचा पदर जळताना दिसला. काम करत असताना कधी साडीचा पदर स्टोवमध्ये गेला आणि त्याला आग लागली हे आईला सुद्धा समजलं नाही. सुषमाने शेजारी ठेवलेला पाण्याचा जग आईच्या साडीच्या पदरावर उलटा केला आणि आग विझवली. आई सगळ्यांना सांगत होती, मला आठवतंय मी साडीचा पदर कमरेला खोचला होता. मग तो खाली कधी आला आणि स्टोवमध्ये कधी गेला हे समजलंच नाही. आम्हाला देखील आईची सवय माहिती होती. स्वयंपाक करताना तिचा साडीचा पदर नेहमी कमरेला खोचलेला असायचा. बाबांना या सगळ्या घटनांचा थोडा बहुत अंदाज यायला लागला म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेचच अण्णा गुरुवांना बोलवून घेतले. अण्णा गुरव हे आमच्या परिवाराचे गुरुजी होते. त्याचसोबत देवीचे मोठे उपासक होते. बाबांनी झालेली सगळी हकीकत त्यांच्या कानावर घातली. अण्णा गुरुवांना आमच्यासोबत गेले 2 वर्ष काय झालं हेही माहिती होतंच. घराच्या बरोबर मधोमध बसून अण्णांनी ध्यान लावलं. जवळजवळ 2-2.5 तास ते ध्यानस्थ बसले. ध्यान चालू असताना मध्ये मध्ये काहीतरी पुटपुटत होते. ध्यान अवस्था सोडल्यावर अण्णा गुरुवांनी सांगितलं, घरावर काळी करणी झाली आहे. घरात काहीतरी अनैसर्गिक शक्ती आहे आणि ती एका वस्तूमध्ये लपवून घरात ठेवली आहे. हे ऐकून आमचे चेहरे पांढरे पडले. करणी, काळी जादू या गोष्टी आम्ही फक्त ऐकून होतो, पण कधी विचार केला नव्हता का या गोष्टींना सामोरं जावं लागेल. अण्णा गुरुवांनी एक लिंबू मागितला. लिंबाला एक दोरा बांधला आणि काहीतरी मंत्र म्हणाले.
सगळ्या घरात तो लिंबू फिरवायला लागले. लिंबू बराच वेळ शांत होता, तरी अण्णा गुरव सगळीकडे लिंबू फिरवत होते. अण्णा सोफ्याच्या दिशेला गेले. सोफ्याच्या एका कोपऱ्यात आल्यावर त्यांच्या हातातील लिंबू जोरजोरात गोल गोल फिरू लागले. अण्णा गुरवांचा हातही थरथरू लागला. लिंबू धरलेल्या हाताच्या शिरा फुगून स्पष्ट दिसू लागल्या. अचानक अण्णा गुरवांनी सोफ्याच्या कोपऱ्यात गादीखाली हात घातला आणि एक पुरचुंडी बाहेर काढली. आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. जे नेहमी ऐकत आलो किंवा फक्त सिनेमा, TV यात पाहत आलो ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर होतं. अण्णांनी ती पुरचुंडी उघडली. त्यामध्ये काळं पडलेलं, सुकलेलं, अर्ध कापलेलं लिंबू होतं. कापलेली केसं होती, हळद, कुंकू, काळा बिब्बा होता आणि काहीतरी हाडासारखी वस्तू होती. अण्णांनी ती पुरचुंडी बंद करून आपल्या पिशवीत ठेवली आणि आम्हाला म्हणाले, याचं काय करायचं ते मी बघून घेतो, पण तुम्हाला मात्र आत्ताच कावड घेऊन तुमच्या कुलदेवीला निघावं लागेल. वेळ खूप कमी आहे. आम्हाला काहीच समजलं नाही. अण्णा आमच्याकडे बघून बोलू लागले, ही साधीसुधी करणी नाही. यामध्ये खूप विचित्र बळी देऊन ही करणी बांधली आहे. फक्त तुमची कुलदेवी यातून तुमचं रक्षण करू शकते. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळेत कावड घेऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीकडे गेला नाहीत तर जीव जाण्याची शक्यता आहे. आम्ही खूप घाबरलो. अण्णांचे शब्द आम्हाला प्रमाण होते. बाबा म्हणाले, आम्ही आत्ताच नाशिकला जायची तयारी करतो. हे ऐकून अण्णा म्हणाले, पुण्याहून नाशिकला जाण्या एवढासुद्धा वेळ शिल्लक नाही. याला एकच उपाय. तुम्ही कावड घेऊन आई सप्तशृंगीचं प्रतिरूप असलेली पुण्यातील आई चतुर्शृंगी या देवीला जा. मी अण्णांना विचारलं, कावड म्हणजे काय? तेव्हा अण्णा सांगू लागले, कावड म्हणजे पाण्याच्या 2 घागरी किंवा दुसरा कोणता जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या 2 टोकांना दोऱ्या बांधून त्यांना शिकाळ्यासारखा आकार दिला जातो. हे पारंपरिक भारतीय साधन आहे. रामायणामधल्या एका कथेमध्ये श्रावण नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांना अशा कावडीत बसवून काशी यात्रेला नेतो असा उल्लेख आहे. संत एकनाथांनी देवाच्या अभिषेकासाठी काशीहून कावडीने आणलेलं पाणी तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवास पाजून भूतदयेचा आदर्श घालून दिला, अशी हकीकत आहे. पौराणिक कथेनुसार अमृत कलश मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं. त्यातून 14 रत्न प्राप्त झाली. त्या समुद्र मंथनातून हलाहल विषही उत्पन्न झाले. कोणीही देव ते प्यायला तयार नव्हते, पण ते विष भगवान शिवाने प्राशन केले, जे त्यांच्या घशातून खाली उतरले नाही. त्यामुळे त्यांचा घसा निळा झाला. म्हणूनच भगवान शंकराला नीलकंठ नाव पडलं. तेव्हा देवी पार्वतीने आपला हात कावडीसारखा त्यांच्या गळ्याजवळ धरला आणि ते विष खाली उतरू दिले नाही. तेव्हापासून देवीला कावड घेऊन जाऊन आमची संकट दूर कर अशी आळवणी घालण्याची प्रथा सुरू झाली. आम्ही आई चतुर्शृंगीचे नाव खूप वेळा ऐकले होते, पण कधी जाणे झाले नाही. अण्णा आई चतुर्शृंगीची महती आम्हाला सांगू लागले. चतुर्शृंगी मंदिर हे पुणे शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर सेनापती बापट रोडवरील टेकडीवर आहे. पेशव्यांच्या मराठा राज्याच्या काळात हे बांधलं गेलं असं म्हणतात. चतुर्शृंगी म्हणजे 4 शिखर असलेला पर्वत. हे मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद असं आहे आणि हे सामर्थ्य आणि श्रद्धा याचं प्रतीक आहे.
चतुर्शृंगी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी 170हून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे. मंदिराच्या आवारात दुर्गा आणि भगवान गणेश यांचंही मंदिर आहे. अष्टविनायकाच्या 8 लहान मूर्तींचा समावेश आहे. ही लहान मंदिरं 4 स्वतंत्र टेकड्यांवर आहेत. नाशिक जवळच्या वणीचे म्हणजे सप्तशृंगी देवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतुर्शृंगी माता. सप्तशृंग निवासिनी ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि अनेकांची कुलस्वामिनी. पेशवाईतील प्रसिद्ध सावकार दुलभ शेठ हा देवीचा मोठा भक्त होता. तो वणीला दर्शनासाठी नेहमी जायचा. कालांतरानं त्याचं वय झालं, त्यामुळे त्याला वणीच्या दर्शनाला जाणे शक्य होत नव्हते. त्यासाठी देवीने तत्कालीन पुण्यानजीक प्रकट होत असल्याचा दृष्टांत त्याला दिला. परंतु वेळेआधीच दुलभ शेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेव्हा देवी पूर्ण प्रकट झाली नसून 3 हात व चेहराच प्रकट झाल्याचं त्यास आढळून आलं. हे स्थान म्हणजे चतुर्शृंगी होय. अर्थातच या स्थानी दुलभ शेठने मंदिर बांधले. दुलभ शेठने चतुर्शिंगी हा रुपयाही पाडला होता. हे सगळं ऐकून आम्ही इतकी वर्ष आई चतुर्शृंगी मातेच्या सेवेला मुकलो याचा पश्चाताप झाला. अण्णांनी आम्हाला पवित्र कावड बनवून दिली. आम्ही ती कावड घेऊन आई चतुर्शृंगी मातेच्या मंदिरात पोहोचलो. आईला साकडं घातलं. आमच्यावरचं संकट दूर करायला सांगितलं. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सप्तशतीचे पाठ केले. दुर्गा अष्टकाचे सहस्त्र आवर्तन केले. अण्णांनी आमच्याकडून घरात आई चतुर्शृंगीची कायमस्वरूपीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. त्यानंतर आमच्या सोबत होणाऱ्या त्या भयानक गोष्टी बंद झाल्या. सगळी संकटं निघून गेली. आई चतुर्शृंगी मातेच्या कृपेने आम्ही आता खूप शांत आणि आनंदी जीवन जगतोय. आता माझं लग्न झालंय. माझी पत्नी सुरेखा एक उत्तम पत्नी आणि सून आहे. सुषमाचंही चांगल्या घरात लग्न झालं. आम्ही न चुकता दर महिन्याला आई चतुर्शृंगीच्या दर्शनाला जातो आणि प्रत्येक वर्षी सहपरिवार सप्तशृंगीच्या दर्शनाला नाशिकला जातो. आपल्याकडून होणारी ही छोटी सेवासुद्धा आई मोठ्या प्रेमाने गोड मानून घेते हे आम्ही या सगळ्यातून शिकलो. त्यामुळे माणसाने आयुष्यात आलेल्या संकटात आईला कधीच विसरू नये. बोला आई चतुर्शृंगी मातेचा उदो उदो. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.